एक दिवस अनिता सेठजींच्या केबिनमध्ये बसली होती. तेव्हा तिने चर्चा सुरू करताना सांगितलं, सेठजी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. पण हो, मला तुमच्याकडून प्रॉमिस हवंय. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये राहील. चालेल ना? हो अनिता, तू काही काळजी करू नकोस. जे काही आहे ते स्पष्टपणे मला सांग. बरं ऐका, राजीवजींनी एक लेटेस्ट डिझाईन तयार केली आहे ज्वेलरीची, ज्याची बाजारात खूपच जास्त किंमत आहे. तुमचा मुलगा तर म्हणजे हिराच आहे. हे ऐकून सेठजी चमकले आणि म्हणाले, काय? मला तर याबद्दल तुझ्याकडून माहिती मिळाली. हे बघ अनिता, मला सगळं काही सांग, सगळं काही सांग. सेठजी, कदाचित राजीवजी तुमच्यावर नाराज असतील, म्हणून त्यांनी या संदर्भात तुमच्याशी काही चर्चा केली नसेल त्यांनी. अनिताने चालाकीने सेठजींच्या मनात हे बोलून शंकेचं बीज पेरलं की कदाचित राजीव आपला व्यवसाय स्वतः सुरू करेल. सेठजी काळजीग्रस्त झाले आणि म्हणाले, हे बघ अनिता, जर असं झालं ना तर बाजारात माझी प्रतिष्ठा कमी होईल. अनिता, हे सगळं काही थांबवावं लागेल. कळतंय तुला? हे सगळं काही थांबवावं लागेल माझी प्रतिष्ठा जपण्यासाठी. त्यावर अनिता म्हणाली, सेठजी, मी काही सुचवू का? म्हणजे जर डिझाईनच राहणार नाही तर ते काय खाक व्यवसाय सुरू करू शकणार? काय बोलतेस तू? अशा कोड्या काय घालतेस? हे बघ, मला काही नीट समजलेलं नाहीये. अहो सेठजी, जर ते डिझाईन कोणत्याही प्रकारे तुमच्या नावावर झालं तर तुम्ही राजीवला आपल्या मुठीत ठेवू शकता. हा, हे काहीतरी चांगलं वाटतं ऐकायला. अगं पण अनिता, हे होईल कसं? होईल कसं? सेठजीने विचारलं. आणि त्यावर अनिता म्हणाली, सेठजी, तुम्ही माझी एवढी मदत केली आतापर्यंत, मी करेन हे काम. राजीवजी माझ्यावर विश्वास ठेवतात. मी त्यांच्याकडून सही आरामात करून घेईन. तुम्ही कसलीही काळजी करू नका सेठजी, मी आहे ना तुमच्यासाठी. हे बघ अनिता, जर तू असं केलंस तर मी तुला मालामाल करेन, मालामाल करेन तुला. अनिताने इथे ही जुनीच पद्धत वापरली, जी तिने सेठजींच्या विरोधात वापरली होती. राजीवकडून फाईलवर सह्या घेताना ज्वेलरी राईटच्या हस्तांतरणावर सुद्धा तिने सह्या करून घेतल्या. सेठ सोन्याचे व्यापारी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोने आणि काळा पैसा त्यांनी आपल्या घराच्या तळघरात लपवून ठेवला होता, ज्याबद्दल त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं. पण म्हणतात ना, म्हातारपणाचं प्रेम खूप नशिलं असतं, म्हणून त्यांनी अनिताला याबद्दल सगळं काही सांगून ठेवलं होतं. आणि अशा प्रकारे काही दिवस आणखी गेले. एका दिवशी राजीवने अनिताला सांगितलं, हे बघ अनिता, पुढच्या सोमवारी आपण कोर्टात लग्न करू. तू बरोबर 9 वाजता ये. किती? 9 वाजता. अनितानेही सांगितलं, हो 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 राजीव, ठीक आहे. मी ऑफिसमधून सुट्टी घेते, जेणेकरून कोणाला शंका पण येणार नाही. चालेल ना? हो हो, तुला जसं हवं तसं कर ग डार्लिंग. मी तुझी वाट पाहीन. पण मी खूप खुश आहे. फायनली मी तुझ्यासोबत लग्न करतोय. हो राजीव, मी सुद्धा. मग अनिता सेठजींकडे गेली. त्यांना सांगितलं, सेठजी, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बोल अनिता, लवकर बोल, मी जरा कामात बिझी आहे. अहो सेठजी, हे जास्त महत्वाचं आहे. बरं बोल, काय झालं? सोमवारी राजीव कोर्टात एका परदेशी मुलीशी लग्न करणार आहे. मला त्यांनी साक्षीदार म्हणून तिथे बोलावलंय. मी काय करू मला कळत नाहीये, आणि मला असं वाटलं की तुम्हाला हे सांगणं खूप गरजेचं आहे. हे ऐकताच सेठजी रागारागाने लालबुंद झाले. तेव्हा अनिताने सेठजींना शांत करत सांगितलं, हे बघा सेठजी, कोर्टात पोहोचून तुम्ही राजीवला बाजूला घेऊन समजावा. कदाचित तो तुमचं ऐकेल. आणि तुम्ही आत्ताच हा गोंधळ करू नका, नाहीतर सेठजी, तुमची बदनामी होईल.
आणि तुमची बदनामी झालेलं पाहून मला आवडेल का ते? सांगा बघू. सेठजींनी अनिताला सांगितलं, "हा अनिता, तू बरोबर बोलतेस. आता मी जरा शांत होतो." सोमवारी राजू कोर्टात पोहोचला आणि अनिताची वाट पाहू लागला. तेव्हा त्याच्यासमोर एक गाडी थांबली, ज्यात आपल्या वडिलांना पाहून तो चपापला. सेठजीने राजूला एका कोपऱ्यात घेऊन समजावलं, "राजीव, का तू आपल्या खानदानाची इज्जत खराब करतोयस बेटा? ती सुद्धा 2 कवडीच्या गोऱ्या मेमसाठी." हे ऐकून राजीव हसला आणि म्हणाला, "अहो बाबा, का नाटक करताय तुम्ही? का नाटक करताय? आणि काय बडबडताय गोऱ्या मेमशी? हे बघा बाबा, मी कोणत्याही गोऱ्या मेमशी नाही तर अनिताशी लग्न करणार आहे. पण माहित नाही ती अजूनपर्यंत का नाही आली ती." अनिताचं नाव ऐकून आता चमकण्याची पाळी सेठजींची होती. ते म्हणाले, "काय बकवास करतोयस तू? अनिताने मला सांगितले तू आज एका गोऱ्या मेमशी लग्न करतोयस, जिच्यासोबत तू विदेशात राहत होतास." राजीवने चिडून सांगितलं, "बाबा, तुम्ही अनिताला मध्ये का खेचत आहात? आणि हे बघा बाबा, मला अनिताशीच लग्न करायचंय, नाही तर मी लग्न नाही करणार." आणि सेठजींना आता प्रकरण हळूहळू समजू लागलं की अनिता बाप बेट्यांसोबत दुहेरी खेळ म्हणजे डबल गेम खेळत होती. त्याने राजूला समजावत सांगितलं, "हे बघ बाळा राजीव, मला असं वाटतंय की अनिता आपल्या दोघांमध्ये फूट पाडून नक्कीच काहीतरी खोलवर कट रचते. आता ती इथे कधीच येणार नाहीये. ऐक, मी तुझा बाप आहे, माझ्यावर विश्वास ठेव." राजीवला सुद्धा आपल्या वडिलांच्या गोष्टींवर विश्वास बसू लागला. त्याने अनिताच्या घरी फोन लावला, पण कोणताही जबाब मिळाला नाही. दोघे थेट तिथून ऑफिसमध्ये गेले. तेव्हा त्यांना कळलं की अनिताने राजीनामा दिलाय. दोघे विचार करू लागले की अखेरीस तिने असं का केलं. काही दिवसानंतर जेव्हा सेठजींना काही सोने आणि पैशांची गरज पडली, तेव्हा ते आपल्या तळघरात गेले. तळघर पाहून ते अवाक झाले, कारण त्यात ठेवलेले कोट्यावधी रुपयांचे सोने आणि रोकड गायब झाली होती. सेठजींचे तर होशच उडाले. ते तर पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा नोंदवू शकत नव्हते, कारण त्यांना स्वतःना टॅक्सच्या भानगडीत अडकायचं नव्हतं. सेठजींनी हे सर्व आपल्या मुलाला राजीवला सांगितलं. राजीव म्हणाला, "बाबा, काही हरकत नाही. माझ्याकडे काही डिझाईनचे कॉपीराईट्स आहेत. ते विकल्यास खूप पैसे मिळतील आपल्याला." पण हे काय? राजीव जेव्हा ते विकायला गेला, तेव्हा कळलं की ते तर 12 महिन्यांपूर्वीच कोणाला तरी कोट्यावधी रुपयानं विकले गेले होते. हे ऐकून राजीव अवाक राहिला. त्याच्यावर धोकाधडीचा गुन्हा सुद्धा दाखल झाला ते वेगळंच. सेठजींनी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आपली कंपनी गहाण ठेवण्याचा विचार केला, जेणेकरून बाजारातून घेतलेलं कर्ज चुकवता येईल. पण इथेही त्यांना दगा मिळाला. एका फर्मने दावा केला आणि नंतर कागदपत्रे सुद्धा सादर केली, ज्यानुसार त्यांनी कोट्यावधी रुपये कर्ज घेतलं होतं आणि 4 महिन्यात चुकवण्याचं वचन दिलं होतं. पाहता पाहता सेठजींचं कुटुंब रस्त्यावर आलं. त्यांनी अनिताची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली, पण ती कुठे होती हे कोणालाच माहीत नव्हतं. पोलिसांनी कारवाईनंतर सांगितलं की रमेशचं तर लग्नच झालं नव्हतं. मग त्याची विधवा पत्नी कुठून आली? आजपर्यंत हे अजिबात कळलं नाही की अनिता कोण होती. पण तिने आशिक मिजाज बाप बेट्यांना अशी चपराक दिली की ते आयुष्यभर आठवण ठेवतील. मित्रांनो, सौंदर्य आणि पैशांच्या लोभात माणूस आपली सद्विवेक बुद्धी आणि नैतिक मूल्य गमावतो. अनैतिक संबंध आणि क्षणिक सुखाच्या मागे लागल्यास माणूस मोठी किंमत मोजू शकतो. अनिताचं सौंदर्य सेठजी आणि राजू या दोघांसाठीही धोक्याचं फसवेपण ठरलं. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर अंधविश्वास ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. आयुष्यात नेहमी आपल्या नीती आणि कर्तव्याला महत्त्व द्या, केवळ मोहक रूपावर आणि भौतिक सुखांवर नाही.
मित्रांनो, आजची क्राईम कथा जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी ऐकत रहा. कथाकार कमलाकर.